MSc Part 2 Paper 2 Synthetic Organic Chemistry 1 Unit 3 Ylides. In that the next point is Wittig reaction. The name of the reaction is Wittig reaction. Then what is the Wittig reaction? In that the conversion of aldehyde or ketone to an olefin using phosphonium ylide. ओके, आता Wittig रिॲक्शन काय आहे? तर कन्वर्जन ऑफ अल्डिहाइड और कीटोन एका कार्बोनिल ग्रुपचं अल्डिहाइड किंवा कीटोन कन्वर्जन कशात होतं? ओलिफिन म्हणजे डबल बॉन्डेड अल्किनमध्ये त्याचं कन्वर्जन होतं युझिंग अ फॉस्फोनियम इलाइड यूज करून. The Wittig reaction or Wittig olefination is chemical reaction of an aldehyde or ketone with a triphenyl phosphenolide, often called Wittig reagent, to give an alkene and triphenyl phosphine oxide. ओके, Wittig reaction किंवा त्याला काय म्हटलं जातं? Wittig olefination ही केमिकल रिॲक्शन आहे ऑफ अल्डिहाइड और कीटोन विथ कोणाबरोबर? ट्रायफिनल फॉस्फिन बरोबर इलाइड. इज अ ट्रायफिनल फॉस्फिन इलाइड. त्यालाच काय म्हणतात? ट्रायफिनल फॉस्फिन इलाइडला Wittig रिएजंट म्हटलं जातं. टू गिव्ह अल्किन काय मिळतो आपल्याला? अल्किन म्हणजे डबल बॉन्ड अल्किन किंवा त्याला ओलिफिन म्हटलं जातं. अँड अल्किन अँड ट्रायफिनाइल फॉस्फिन ऑक्साइड. ओके, द Wittig रिॲक्शन वॉज डिस्कवर्ड इन 1954 बाय Georg Wittig, for which he was awarded the Nobel Prize in Chemistry in 1979. ओके, याला Wittig रिॲक्शनला काय मिळालं आहे? नोबेल प्राईजसुद्धा मिळाला आहे. इट इज वाईडली यूज्ड इन ऑर्गॅनिक सिंथेसिस फॉर द प्रिपरेशन ऑफ अल्किन. ही खूप वेळा यूज केली जाते सिंथेसिस ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्किन प्रिपेअर करण्यासाठी. Then next, the reaction works for wide variety of R groups and with both aldehyde or ketones, and with simple alkyl or allyl group it generally gives the mainly the Z alkene product. Through if the R group are similar it gives the E or Z mixture. The driving force is the formation of the highly stable triphenyl phosphine oxide. ओके, आता ही रिॲक्शन आहे ती वाईड व्हरायटी ऑफ आर ग्रुपसाठी आहे अँड विथ द बोथ अल्डिहाइड और कीटोन विथ अ सिंपल अल्किल और अरिल ग्रुप इट जनरली गिव्स मेनली झेड अल्किन प्रोडक्ट. आपल्याला काय मिळतं याच्यामध्ये? झेड अल्किन प्रोडक्ट. थ्रू इफ द आर ग्रुप आर सिमिलर, जर आर ग्रुप सिमिलर असतील तर इट मे बी गिव्ह ई और झेड, ई किंवा झेड म्हणजे सिस किंवा ट्रान्स आपल्याला मिळतं, मिक्सचर मिळतं. ड्रायव्हिंग फोर्स ऑफ द फॉर्मेशन ऑफ द हायली स्टेबल ट्रायफिनाइल फॉस्फिन ऑक्साइड. ओके, ड्रायव्हिंग फोर्स काय आहे? फॉर्मेशन ऑफ हायली स्टेबल ट्रायफिनाइल फॉस्फिन ऑक्साइड. Then classical mechanism. This involves an initial nucleophilic addition step giving butane 3. ओके, आता खाली रिॲक्शन दिली आपल्याला यामध्ये. त्याच्यामध्ये काय आहे? इनिशियल न्यूक्लियोफिलिक ॲडिशन स्टेप. ओके, ते तेव्हा काय मिळतात आपल्याला? गिविंग बिटेन. बिटेन हा एक इंटरमिडिएट मिळतो. थर्ड नंबरचा जो आहे तो बिटेन इंटरमिडिएट मिळतो किंवा थर्ड किंवा फोर्थ असे दोन जे आहेत ते आपल्याला बिटेन इंटरमिडिएट फर्स्टली मिळतात. फॉलोड बाय द कोऑर्डिनेशन स्टेप टू फॉर्म अ 4 मेंबर ड्रिंक. नंतरच्या स्टेपला काय होते? आपल्याला 4 मेंबर ड्रिंक मिळते. 5 नंबरचा जो आपल्याला प्रोडक्ट इथे दाखवला आहे स्ट्रक्चर ती 4 मेंबर ड्रिंक मिळते कॉल्ड ऑक्झीफॉस्फिटेन. त्याला काय म्हणतात? जे आपल्याला 4 मेंबर ड्रिंक मिळते त्याला म्हणतात ऑक्झीफॉस्फिटेन. ओके, जे पहिलं मिळते 3 आणि 4 नंबरचा जो आहे जेव्हा 4 मेंबर ड्रिंक फॉर्म होत नाही त्याला म्हणतात बिटेन. ओके, बिटेन इंटरमिडिएट. देन नेक्स्टला काय होतं? कोऑर्डिनेशन होऊन नेक्स्ट स्टेपला 4 मेंबर ड्रिंक फॉर्मेशन होतं आणि त्याला म्हणतात ऑक्झीफॉस्फिटेन. ओके, त्या इंटरमिडिएटला जी 4 मेंबर ड्रिंक फॉर्मेशन होते विच डिकम्पोज टू गिव्ह द प्रोडक्ट 7 वाया रिंग रिअरेंजमेंट रिॲक्शन. ओके, अँड देन रिअरेंजमेंट झालं, डिकम्पोजिशन झालं की आपल्याला प्रोडक्ट मिळतो 7 नंबरचा. ओके, तो अल्किन. ओके, डबल बॉन्डेड आहे, ओलिफिन आहे, अल्किन प्रोडक्ट आपल्याला मिळतो. पहिला इंटरमिडिएट आहे बिटेन, देन आहे ऑक्झीफॉस्फिटेन. बिटेन
जेव्हा 4 मेंबर रिंग फॉर्म होत नाही त्याच्या आधीची स्टेप आहे त्याला बीटन इंटरमिडिएट मिळतो आणि 4 मेंबर रिंगची जी आपल्याला एक स्टेप मिळते इंटरमिडिएट मिळतो त्याला काय म्हणतात ऑक्झीफॉस्फेटेट त्या इंटरमिडिएटला. देन प्रिपरेशन ऑफ विटिक रिएजंट. आता विटिक रिएजंट जो आहे तो कसा फॉर्म होतो. The Wittig reagent are usually prepared from the phosphinium salt, which is in turn prepared by the reaction of a triphenyl phosphine with alkyl halide via SN2 reaction. ओके, तर Wittig reagent कसा प्रिपेअर होतो via SN2 reaction ने. काय घ्यायचं त्याच्यासाठी रिॲक्शन ऑफ अ ट्रायफिनल फॉस्फिन प्लस अल्किल हलाइड. ओके, म्हणजे ट्रायफिनल फॉस्फिनमधला फॉस्फरस जो आहे तो अटॅक करणार अल्किल हलाइडवर आणि हलाइड हा लिव्हिंग ग्रुप आहे त्यामुळे तो काय आहे डायरेक्ट अटॅक केल्यामुळे काय झालं तिथे SN2 रिॲक्शन. Okay, via SN2 reaction, the alkyl phosphinium salt is a deprotonated with strong base as an N-butyl lithium. Okay, आपण फॉस्फोनियम इलाइड बघितलं त्यामध्ये जे आहे फॉस्फोनियम इलाइड आहे तेच काय आहे विटिक रिएजंट आहे. द अल्काइल फॉस्फोनियम साल्ट इज अ डिप्रोटोनेटेड. नंतर काय होतो अल्काइल फॉस्फोनियम साल्ट आहे डिप्रोटोनेटेड होतो विथ अ स्ट्रॉंग बेस नेम. स्ट्रॉंग बेस कुठला वापरला इथे N-butyl lithium. ओके, फर्स्टली ती रिॲक्शन दाखवली त्यांनी ट्रायफिनल फॉस्फिन आहे तिथे. देन N-butyl lithium पण आहे डिप्रोटोनेटेड होऊन स्ट्रॉंग बेसने आपल्याला हा प्रोडक्ट होतो. देन SN2 अटॅक. ओके, देन फर्स्ट त्याच्यामध्ये काय SN2 रिॲक्शन. SN2 रिॲक्शन कशी जाते जसं मग सांगितलं की SN2 रिॲक्शन हे फॉस्फिनियम इलाइड फॉर्मेशन होतं. तर कसं आता ट्रायफिनल फॉस्फिन आहे प्लस अल्किल हलाइड आहे. आता फॉस्फरसची लोन पेअर काय केली त्यांनी कार्बनवर अटॅक केला आणि हलाइड ग्रुप इज अ लिव्हिंग ग्रुप बेस लिव्हिंग ग्रुप. सो लिव्हिंग एक्स ग्रुप मीन्स हलाइड ग्रुप इज अ लॉस्ट अँड देन फॉर्मेशन ऑफ अ फॉस्फिनियम साल्ट. ओके, ट्रायफिनल फॉस्फिनियम साल्ट हा फॉर्मेशन होतो. अल्किल फॉस्फिनियम साल्टसुद्धा म्हटलं जातं त्याला. देन नेक्स्ट डिप्रोटोनेशन. ओके, पहिली काय SN2 रिॲक्शन नंतर काय आहे डिप्रोटोनेशन स्टेप. फॉर सिम्प्लिसिटी द ब्युटाइल लिथियम हॅज बीन रिटर्न ॲज द इफ इज वेअर आयोनिक वेअर इट इज नॉट. ओके, आता ब्युटाइल लिथियम जो आहे तो काय करणार तर CH इथे 2 हायड्रोजन आहेत त्यातला एक हायड्रोजन अबस्ट्रॅक्ट करणार आणि फॉर्मेशन ऑफ इलाइड इज अ डिप्रोटोनेटेड स्टेप. म्हणजे फॉस्फिनियम इलाइड प्रिपेअर करण्याची ही स्टेप आहे त्यालाच विटिक रिएजंटसुद्धा म्हटलं जातं. म्हणजे विटिक रिएजंट फॉर्मेशन करण्याची ही स्टेप आहे. SN2 अटॅक देन डिप्रोटोनेशन. देन द स्ट्रक्चर ऑफ द विटिक रिएजंट. आता विटिक रिएजंटचं स्ट्रक्चर कसं. वन ऑफ द सिम्पलेस्ट इलाइड इज अ मिथिलीन ट्रायफिनाइल फॉस्फेरेन. द विटिक रिएजंट मे बी रिटर्न ॲज द फॉस्फेरेन फ्रॉम द इलाइड फॉर्म. आता पहिला काय आहे फॉस्फोरेन फॉर्म म्हणजे काय डबल बॉन्ड P डबल बॉन्ड C. ओके, देन इलाइड फॉर्म कसा आहे निगेटिव्ह प्लस पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे झ्विटर आयन 1 to डायपोलार टाईप तो कंपाऊंड आहे इलाइड आहे. ओके, C मायनस आणि प्लस चार्ज. आपण इलाइडची डेफिनेशन काय म्हटली होती एक हेट्रो ॲटम त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज दुसरा न्यूक्लियोफिलिक सेंटर असणारा. ओके, न्यूक्लियोफिलिक अटॅक करणारा ॲटम असणार आहे तोच म्हणजे इलाइड. मग इलाइड फॉर्म त्याचा कसा आहे निगेटिव्ह पॉझिटिव्ह हे एकमेकांच्या साईडला असणार आहे त्याच्यामधले आयन असणार ते रिटर्न आयन किंवा त्याला 1 to डायपोलर सिस्टीमसुद्धा म्हटली जाते यामध्ये. The Elide form is a significant contributor and the carbon is a nucleophilic. It has been noted that the dipolar phosphorus compound are stabilized by the P and D bonding. Okay, this bonding stabilize extend to the carbanion adjacent to the phosphinium center and Elide is defined as the compound which opposite charge to the adjacent atom both which is have the complete octet. आता त्यांनी इलाइडची डेफिनेशन शॉर्टमध्ये काय सांगितले कंपाऊंड विथ पॉझिटिव्ह चार्ज इज द adjacent atom म्हणजे पॉझिटिव्ह अपोजिट चार्ज काय आहे ते adjacentला आहेत ॲटमवरती. सो इट्स कॉल्ड इलाइड. ओके, आता मगाशी आपण जो आता फॉस्फिनियम इलाइड किंवा विटिक रिएजंट बघितलं त्याच्यामध्ये काय फॉस्फरसवर पॉझिटिव्ह चार्ज कार्बनवर निगेटिव्ह चार्ज त्यामुळे ते काय आहेत
एकमेकांच्या साईडला आहेत, ॲडजस्टंट टू द कार्बन ॲटम आहेत. ओके, बोथ ऑफ विच हॅव द कम्प्लीट ऑक्टेट, म्हणजे त्यांचं ऑक्टेट काय आहे ते कम्प्लीट आहे. द Wittig reagent itself is usually made from the primary alkyl halide via SN2 reaction. The SN2 reaction of a triphenylphosphine with most secondary halide is inefficient. For this reason, Wittig reagents are rarely used in a prepare tetra substituted alkyl. आता Wittig reagent मेड कशाने केलं जातं, प्रायमरी अल्किल हलाइडने वाया SN2 रिॲक्शनने. आणि SN2 रिॲक्शन साठी ट्रायफेनिल फॉस्फिन सेकंडरी हलाइड इफिशियंट आहे, म्हणजे तेवढा इफेक्टिव्ह नाही आहे. त्यामुळे काय होतं, Wittig रिएजंटमध्ये रेअरली यूज केलं जातं प्रिपेअर्ड टेट्रा सबस्टिट्यूटेड अल्किल फॉर्मेशन करणं हे. देन आता Wittig रिॲक्शन बघू काय आहे. पहिलं फॉस्फिने मिलाइड म्हणजे Wittig रिएजंट घेतला आहे प्लस अल्डिहाइड इन द फॉर्मेशन ऑफ अल्किन ओलिफिन कंपाऊंड आपल्याला इथे मिळतो. ओके, सिंपल रिॲक्शन आहे फॉस्फिने मिलाइड. फॉस्फिने मिलाइड फॉर्मेशन कसं होतं ते आपण बघितलं, म्हणजे Wittig रिएजंट फॉर्मेशन कसा स्टेप आहे ती आपण बघितली. देन त्याची रिॲक्शन आपण अल्डिहाइड किंवा कीटोन बरोबर म्हणजे कार्बोनिल कंपाऊंड बरोबर करायची आणि मग फॉर्मेशन ऑफ द प्रोडक्ट तिचं अल्किन प्रोडक्ट. देन मेकॅनिझम. आता मेकॅनिझम काय आहे रिॲक्शनचं, निगेटिव्ह चार्ज ॲटम जो आहे म्हणजे कार्बनवरती निगेटिव्ह चार्ज आहे तो अटॅक कुठे करणार, कार्बोनिल कंपाऊंडवरती. ओके, हे काय आहे सेकंड, तो बिटेन इंटरमिडिएट फॉर्मेशन झालं आहे. ओके, तेच त्याचं त्यांनी रेझोनेटिक स्ट्रक्चर दाखवलं आहे बिटेन फॉर्मेशनचं. आणि नंतरच्या स्टेपमध्ये 4 मेंबर रिंग जी फॉर्मेशन होते त्याला काय म्हणतात, ऑफ दी फॉस्फिटेन. ओके, अँड लास्टली रिअरेंज होऊन प्रोडक्ट आपल्याला मिळतो अल्किन. म्हणजे सिंपल रिॲक्शन आहे. हे काही ॲप्लिकेशन आहेत, सम ॲप्लिकेशन आर देअर. फर्स्ट अँड सेकंडमध्ये आता ही काय ट्रायफिनाइल फॉस्फिन, जिथे पीएच दाखवले होते तिथे फक्त फॉस्फरसवरती बेन्झिन रिंग दाखवले आहेत. तेच पीएच म्हणजेच ती काय आहे, बेन्झिन रिंग आहे. ओके, साईडला एक रेज दाखवले म्हणजे काय, तिथे CH3 ग्रुप कार्बन ग्रुप आहे आणि इथे आपला कीटोन ग्रुप आहे. ही कुठे जाते, कीटोन आणि अल्डिहाइडवरती रिॲक्शन जाते. ओके, म्हणजे इथे कीटोन आहे, कीटोनवर रिॲक्शन घालून आपल्याला इथे लास्टला खाली काय मिळतो, अल्किन प्रोडक्ट. इन सेकंड एक्झाम्पलमध्ये सुद्धा सेम, इथे अल्डिहाइड आहे ग्रुप आणि ट्रायफिनाइल फॉस्फिन आहे. ओके, त्याची रिॲक्शन करून आपल्याला अल्किन प्रोडक्ट मिळतो. सिंपल रिॲक्शन आहे ही, याचं मेकॅनिझम ट्राय करा, लक्षात येईल. थँक्यू.